जगभरातल्या मद्यप्रेमींचा विचार केला तर युरोपामध्ये वाईन लोकप्रिय आहे. पूर्वेकडील देशामध्ये बियर आणि तत्सम मद्याला प्राधान्य दिलं जातं. भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये देशी आणि विदेशी मद्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिचवलं जातं. पण मित्रहो, गेल्या काही काळामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने 3 ते 4 पट असं उत्पादन शुल्क वाढवल्यामुळे आता देशी मद्याला फटका बसलेला आहे आणि त्याची जागा बियरने घेतलेली आहे. बियर आणि महाराष्ट्र मद्य निर्मिती अशा माध्यमातून केलं जाणाऱ्या मद्याला आता मद्यप्रेमींनी खूप मोठी पसंती दिलेली आहे. जर आपण पाहिलं तर गेल्या वर्षभरातल्या म्हणजे आर्थिक वर्षातला जर आपण विचार केला, तर गेल्या आर्थिक वर्षामध्ये देशीचा जर आपण विचार केला तर 42,70,00,000 लिटर इतकी देशी दारू विकली गेलेली आहे किंवा ती मद्यप्रेमींनी रिचवलेली आहे. पण त्याच्यावर वर्तन करताना बियर प्रेमींनी 46,13,00,000 लिटर बियर पिणं पसंत केलेलं आहे. आणि जर विदेशी मद्याचा आपण विचार केला तर ते 27,40,00,000 लिटर इतकं आहे. याचा अर्थ काय? तर देशीपेक्षा बियर ही अधिक लोकप्रिय ठरते आणि मद्यप्रेमींना तीच आपली पसंती म्हणून तिला रिचवणं हे आता क्रमप्राप्त झालेलं आहे. कारण ज्या पद्धतीत मद्याच्या किमती वाढलेल्या आहेत, त्यानुसार अगदी सांगायचं तर दुधाची ताण ताकावर भागवणं असं जे आपण मराठीत म्हण म्हणतो, ती देशीची किंवा विदेशीची ताण ही बिअरवर भागवणं हेच आता मद्यप्रेमींसाठीचं एक महत्त्वाचा टास्क ठरलेलं आहे.